माधुरी आज कॉलेजवरून लवकरच घरी आली होती व येताना ती मिठाई घेऊन आली होती. ती आज जास्त खूप खुश होती आणि त्याच आनंदात घरी आल्यावर ती आपल्या आईला व तिच्या दादाला आवाज देत होती. पण तिच्या आवाजाला कोणी प्रतिसाद देत नव्हतं. म्हणून ती पुन्हा मोठ्याने आवाज देते आणि तो आवाज ऐकून तिची वहिनी प्रिया रागातच बाहेर येते. तिला ओरडत बोलते, "काय गं आरती, इतक्या मोठ्याने का ओरडत आहेस? तुला कळत नाही का? बाबू झोपला आहे." "हो पण वहिनी, आई आणि दादा कुठे आहेत? ते घरात नाहीत का? ते कुठे बाहेर गेले आहेत का?" असं माधुरी प्रियाला विचारते. "तुझा भाऊ आणि तुझी आई कुठे गेले आहेत ते मला काही माहिती नाही. तू काय माझी बॉस आहेस का? तुला सगळं सांगायला आणि तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला खूप कामे आहेत. आणि हो, सकाळपासून सिंकमध्ये भांडी पडलेली आहेत, ती तेवढी सर्व घासून ठेव आणि लादी देखील पुसायची बाकी आहे, ती पुसून घे." असं बोलून माधुरीची वहिनी प्रिया आपल्या रूममध्ये आराम करायला गेली. माधुरी आज लवकरच कॉलेजमधून घरी परत आलेली होती, कारण तिला आपल्या आई व भावाला एक आनंदाची छान बातमी सांगायची होती. माधुरीचं BCA फायनल इयरचा निकाल लागला होता आणि ती तिच्या कॉलेजमध्ये पहिली आली होती. खरं तर तिच्या कॉलेजमध्ये जो कोणी पहिला येईल त्याला कॉलेजच्या वतीने ठराविक रोख रक्कम बक्षीस दिलं जात असे आणि हीच आनंदाची बातमी तिला तिच्या भावाला आणि आईला सांगायची होती. ती तिच्या वहिनीला काही सांगू शकत नाही, कारण तिला तिच्या कोणत्याच गोष्टीचं देणंघेणं नव्हतं. तिची वहिनी कधीच तिच्याशी सरळ बोलत नसायची. माधुरीची वहिनी प्रिया कमी शिकलेली होती, त्यामुळे ती माधुरीवर नेहमीच जळत असायची आणि जेव्हा नातेवाईक, शेजारी नेहमी माधुरीच्या शिक्षणाचं कौतुक करायचे, हे प्रियाला अजिबातच कधीच आवडत नसायचं. म्हणूनच ती आपल्या नंदेला नेहमी दुष्ट वागणूक द्यायची. माधुरीला 22 वर्ष पूर्ण झाली होती, त्यामुळे प्रिया आता आपल्या नवऱ्याला नेहमी काहीतरी गोष्टी सांगायची. ती सांगत असे की आता तुझ्या बहिणीचं लग्नाचं वय झालं आहे, त्यामुळे लवकरात लवकर तिचं लग्न लावून द्यायला हवं. खरं तर माधुरीचा प्रिया कधीच हा विचार करत नव्हती की माधुरीने स्वतःच्या करिअरवर लक्ष द्यावं, तिने नोकरी करावी व तिथे चांगलं आयुष्य जगावं. हे प्रियाला कधीच मान्य नव्हतं. तर तिला नेहमी वाटायचं की माधुरीने दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहावं आणि तिचं स्वतःचं काहीच भविष्य नसावं, असेच नेहमी प्रियाला वाटायचं. पण माधुरीचं ध्येय, स्वप्ने वेगळी होती. तिला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः कमवलेल्या पैशातून स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. पण प्रिया तिला तिच्या स्वप्नांपासून नेहमीच लांब ठेवण्याचा प्रयत्न करायची आणि म्हणूनच प्रिया आपल्या नवऱ्याला माधुरीच्या लग्नाबद्दल बोलायची. एके दिवशी विराजने योग्य वेळ पाहून आपल्या आईला म्हणाला की आई, माधुरीचं आता शिक्षण पूर्ण झालं आहे. अजून किती दिवस आपण तिला घरात ठेवणार आहोत? आज नाहीतर उद्या तिला सासरी जावं तर लागणार आहे आणि तिचं वय वाढत चाललेलं आहे आणि या वयात काहीतरी चुकीचं अघटित घडेल तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही. आपण तिचं लवकरात लवकर लग्न करूयात, म्हणजे मग कोणत्याच गोष्टीचा आपल्यावर ताण राहणार नाही. तुलाही लेकीची काळजी वाटणार नाही. प्रियाने एक मुलगा पाहिलेला आहे. तो जास्त शिकलेला नाही, फक्त 7वी पास आहे. पण त्यांना हुंडा काहीच नको आहे. पण जर आपण माधुरीचं लग्न दुसरीकडे लावलं तर ते लोक खूप हुंडा मागतील, पैसे मागतील आणि माझ्याकडे काही तेवढे पैसे नाहीत आणि जर जे थोडेफार काही पैसे आहेत ते पण प्रिया देणार नाही, कारण तुला तर तुझ्या सुनबाईचा स्वभाव माहिती आहे. त्यामुळे माधुरीला लग्नासाठी तयार कर, असं सांगून विराज तेथून निघून गेला. मग संध्याकाळी आईने माधुरीला बोलावून विराजने दुपारी जे काही सांगितलं ते सर्व काही तिला सांगितलं. ते ऐकून माधुरीच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. तिला वाईट वाटलं. ती आपल्या आईला म्हणाली की आई, तू दादाला समजावून सांग ना की मला आत्ताच लग्न करायचं नाही आहे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं निर्माण करायचं आहे. खरंच आज बाबा जिवंत असते तर मी कधीच वहिनी आणि दादावर ओझं बनून राहिले नसते. तिची आई हताशपणे उत्तर देत बोलली की बाळा, तू हे बोलतेस ते बरोबर आहे, पण आता मी काहीच करू शकत नाही. आता ते जे काही बोलतात तेच ऐकायला हवं. आपल्याला ते स्वीकारायला लागेल. आणि ते लोक बोलून दाखवत नाहीत, पण आपण त्यांना ओझं वाटू शकतो. त्यामुळे त्यांना तुझं लवकरात लवकर लग्न करून देऊन
या घरातून तुला पाठवायचं असेल. हे ऐकून माधुरी अजून जास्त रडू लागली. तेव्हा तिची वहिनी प्रिया तिथे आली आणि बोलू लागली, तुझी स्वप्न तर फारच मोठी आहेत, पण स्वप्न बघून काही होत नसतं. तुला तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, नोकरी करायची आहे आणि त्यासाठी तुला आता लग्न करायचं नाही. पण मग कधी लग्न करणार आहेस? लग्नाचं वय उलटून गेल्यावर लग्न करशील का? पण तोपर्यंत या समाजातील लोक आमचं जगणं कठीण करतील. पण तुला तर त्याची काही काळजीच नाही. आमच्या इज्जतीची पर्वा नाही. लोक तर आम्हाला नाव ठेवत असतात की मुलीचं लग्नाचं वय झालं आहे आणि यांना तिच्या लग्नाची काळजी नाही. आणि काय गं माधुरी, नोकरी काय रस्त्यावर पडली आहे का की तुला लगेच मिळून जाईल? येथे कितीतरी लोक नोकरीसाठी धडपडत आहेत, प्रयत्न करत आहेत. त्यांना ही नोकरी काही पटकन मिळत नाही. आणि तू कोण आहेस आणि तुझं असं किती शिक्षण झालं आहे की लगेच तुला नोकरी मिळेल? सांग ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझं लग्नाचं वय निघून गेलं तर तुला चांगला मुलगा येणं खूप कठीण आहे. असं बोलून रागानेच प्रिया आपल्या नवऱ्याकडे गेली आणि त्याला म्हणाली, हे बघा, आता तुमच्या बहिणीचं लग्न झालं पाहिजे. जो मुलगा मी पाहिला आहे त्याच्याशीच तिचं लग्न करा. आता आपल्यावर अजून कोणतीही जबाबदारी नको. तिचं एकदा लग्न झालं की मग आपल्यावरचं मोठं ओझं कमी होईल. त्यामुळे तुमच्या बहिणीला लग्नासाठी कसं तयार करायचं ते तुम्हीच ठरवा. पण आता यापुढे जास्त दिवस ती मला या घरात नको आहे. प्रिया आपल्या नवऱ्याला सतत हेच सांगत असायची की आपलंही भविष्य आहे, आपल्याला 2 मुलं आहेत आणि त्यांच्या व आपल्या भविष्यासाठी आपल्याला पैसा साठवून ठेवायचा आहे. मग तोही आपल्या पत्नीची प्रत्येक गोष्ट मान्य करायचा, ती म्हणेल तसंच वागायचा. त्यामुळे प्रियाही दरवेळेस आपलीच मनमानी करत राहायची. खरं तर माधुरीला आपल्या भावाकडून खूप अपेक्षा होत्या आणि ती याच अपेक्षेने भावाकडे पाहत म्हणाली, दादा, डिग्री इतक्या सहजासहजी मिळत नाही. मला आता नोकरी करायची आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तेव्हा तिचा भाऊ रागानेच म्हणाला, आम्ही तुला काय सांगत आहे ते कळत नाही का? आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच सर्व सांगत आहोत. त्यामुळे आम्ही जो मुलगा पाहिला आहे त्याच्यासोबतच तुझं लग्न लावणार आहोत. कारण पुढे जाऊन आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की तुला हुंडा देऊन तुझं लग्न करावं लागेल आणि आम्हालाही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा पैसे जमा करून ठेवायचे आहेत. जर तुझ्या लग्नातच सगळे पैसे खर्च केले तर मुलांसाठी काय ठेवणार? आमच्या भविष्याचं काय होणार? तुझं लग्न झालं की आमच्यावरचं ओझं हलकं होईल आणि जबाबदारीमधून आम्ही मुक्त होऊ. हे ऐकून माधुरी आश्चर्याने भावाकडे बघत होती. तेव्हा आई आपल्या मुलग्याला म्हणाली की तू हे काय बोलत आहेस? ती तुझी एकुलती एक बहीण आहे आणि तू तिला एवढ्या गरीब आणि अडाणी घरात लग्न करायला का लावत आहेस? तू तुझ्या बहिणीसाठी किमान एखादं चांगलं तरी स्थळ बघायला हवं होतं. पण हे कसलं स्थळ आणलं आहेस? माधुरी शिकलेली आहे आणि तू तिच्यासाठी कमी शिकलेला मुलगा शोधला आहेस. असं का करत आहेस? मग माधुरीला देखील राग आला आणि ती भावाला म्हणाली, दादा, तू सारखं सारखं मला ओझं ओझं का म्हणतोस? आणि जर तुझी मुलगी मोठी झाल्यावर तिलाही असंच ओझं म्हणणार आहेस का? तिचं लग्न तिच्या मर्जीनुसार न लावता जबरदस्तीने करणार आहेस का? माधुरी अजूनही बोलत होती, पण तिची वहिनी आणि तिचे भाऊ तिचे काहीच न ऐकता दुर्लक्ष करून तेथून निघून गेले. आणि शेवटी काही महिन्यांनी भावाने आणि वहिनीने दबाव टाकून माधुरीला लग्नासाठी तयार केलंच. लग्नाच्या दिवशी माधुरी खूप रडली, कारण तिची सगळी स्वप्न मोडली होती. लग्न होऊन ती प्रीतमसोबत सासरी आली, पण सासरी आल्यावर तिला एक वेगळं वास्तव सत्य समोर आलं. ते म्हणजे प्रीतमच्या आईला शिक्षणाशी काहीच देणं घेणं नव्हतं. सासूने लग्नाच्या 4 दिवसानंतरच माधुरीला सांगितलं की मुलींनी जास्त शिकून काही फायदा होत नाही, कारण शेवटी तिला चूल आणि मूल सांभाळावंच लागतं. तसेच तू कितीही शिकली असलीस तरी तुझं डोकं घरातील जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडण्यातच घालवायचं आहे. आम्हाला सून खूप शिकलेली नको होती, पण प्रीतमला तू खूप आवडलीस म्हणून तुला सून करून घरात आणलं. आता सासूच्या या शब्दांनी माधुरीची शेवटची उरलेली आशा देखील संपली होती. तिला वाटत होतं की किमान सासरी आल्यावर तिला नोकरी ते करू देतील, पण सासूच्या बोलण्यावरून तिला समजलं होतं की इथे देखील तिला नोकरी करायची परवानगी कधीच मिळणार नाही.
प्रीतम एक सामान्य नोकरी करून आपले घर सांभाळत होता आणि त्यातूनच तो आपल्या बहिणीची आणि आईची जबाबदारी निभावत होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर प्रीतमने घराची जबाबदारी घेतलेली होती. हे सर्व असतानाही माधुरीने कधीच हिंमत हारली नाही. त्यासाठी तिने आधी सगळ्यांचं मन ओळखून घेतलं आणि हळूहळू ती तिच्या मार्गावर चालू लागली. तिची सासू रागिष्ट होती, पण तिला प्रेमाने बोललं, समजावून सांगितलं तर ती समजून घ्यायची. प्रीतम तर फार कमी बोलायचा. असेच दिवस जात होते. माधुरी शिकलेली असल्यामुळे ती आपल्या नंदेला अभ्यासात मदत करत असे आणि पूर्ण घर देखील सांभाळत होती. पण माधुरीने कधीच कोणत्याही बाबतीत तक्रार केली नाही. त्यामुळे प्रीतमला सुद्धा माधुरीचा अभिमान वाटू लागला होता. एके दिवशी माधुरी हिम्मत करून सासूबाईंना म्हणाली की, सासूबाई, नणंद अजून लहान आहे. त्यांचे कॉलेज झाल्यावर त्यांचं लग्न होईल आणि ती तिच्या सासरी जाईल. मग आपला उदरनिर्वाहासाठी आपल्याकडे एवढे पैसे आहेत का? प्रीतम जेवढे कमवतात त्यात आपला घर खर्च जेमतेम पूर्ण होतो. पण भविष्यासाठी आपण काही बचत करत नाही. आपण जादा काहीच करू शकत नाही आणि आपल्या घराची सर्व जबाबदारी सध्या एकट्या प्रीतमवरच आहे. हे आपल्याला कळतंय. पण जर दोघांनी हातभार लावला तर त्यांच्यावरचे जबाबदारीचे ओझे कमी होईल आणि काही पैसे आपल्या भविष्यासाठी देखील साठवता येतील, बचत करता येतील आणि उद्या काही कोणतं संकट आलं तर आपल्याला कोणापुढे हात पसरवावे लागणार नाहीत. माधुरीचं बोलणं सासूबाई लक्ष देऊन ऐकत होत्या आणि त्यांनाही तिचं बोलणं पटत होतं. म्हणून त्या बोलल्या, तू बरोबर बोलत आहेस. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर प्रीतमनेच माझं आणि त्याच्या बहिणीचं ओझं जबाबदारी उचलली आहे. आज प्रीतमचे वडील असते तर गोष्ट वेगळी होती. असं बोलता बोलता सासूबाईंचे डोळे भरून आले. माधुरी म्हणाली, सासूबाई, असं कुठं आहे की पुरुषांनीच नोकरी करून घर हे चालवायला पाहिजे? मी तुमची सून आहे ना. मी सुद्धा घराला हातभार लावू शकते. माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि मी नोकरी करू शकते. मला चांगला पगार देखील मिळू शकतो. मी नोकरी व घर व्यवस्थित सांभाळेन आणि सर्वांचं आयुष्य सुखाचं जाईल. आता प्रीतमवर आपण किती असं ओझं टाकणार आहोत? मला त्यांची अशी अवस्था पाहवत नाही. माधुरीचं बोलणं सासूबाईंच्या मनात घर करत होतं, पण त्या तेव्हा काहीच बोलल्या नाहीत. 2-4 दिवसांनी संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. तेव्हा सासूबाईंनी माधुरीला विचारलं, सूनबाई, तुला खरंच नोकरी करायची आहे का? जर तुला मनापासून नोकरी करायची असेल तर तू जरूर करू शकतेस. पण कोणत्याही दडपणाखाली येऊन नोकरी तू करू नकोस. आम्हाला तुझं नोकरी करणं मान्य आहे, पण तू घर आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकशील का? मी घरात तुझी मदत करेन. जर तू नोकरी केली तर घरात 4 पैसे जास्त येतील आणि प्रीतमवरचं ओझं कमी होईल. घराला हातभार लागेल. सासूबाईंचं बोलणं ऐकून माधुरी खूपच आनंदित झाली. मग तिने सासूबाईंचे आशीर्वाद घेतले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या माहेरी तिचे डॉक्युमेंट्स आणायला गेली. लग्नाच्या कितीतरी महिन्यानंतर ती माहेरी आली होती. पण तिची वहिनी प्रिया तिला पाहून म्हणाली, काय गं माधुरी, अशी अचानक कशी काय आली आहेस? तिकडे तुझ्या सासरी तुझं काय मन लागत नाही का? की काहीतरी कारण काढून लगेच माहेरी येत असतेस? तिकडची काही अडचण घेऊन आली तर नाहीस ना? जर तसं काही असेल तर मी लगेचच इथून तुला निघून जायला सांगत आहे. मी तुला कोणतीही मदत करणार नाही. हे ऐकून माधुरी अवाक झाली, पण ती शांत बसली आणि तिने आपल्या वहिनीच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि आईजवळ जाऊन बसली. ती आईला म्हणाली की, आई, माझ्या सासरचे लोक खूप चांगले आहेत. सासूबाईंनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली आहे. आणि हे ऐकून माधुरीची आई खूप खुश झाली आणि म्हणाली, खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे. तुझं आयुष्य आता पूर्ण योग्य मार्गावर येत आहे. तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होतील. पण इथे काही लोकांना तुझं सुख पाहवत नव्हतं. त्यांना वाटत होतं की तू कधीच नोकरी करू नये. पण देवाच्या कृपेने आता सगळं काही व्यवस्थित होईल. हे ऐकून प्रिया मध्येच म्हणाली, हे काय ऐकत आहे मी? असं कसं होऊ शकतं? तुझ्या तर सासूबाईंना नोकरी करणारी सून आवडत नव्हती ना? मग आता त्यांनी तुला नोकरी करण्याची परवानगी कशी काय दिली? हां, पण नक्कीच तू काहीतरी वाद घातला असशील आणि त्यांच्याकडून नोकरी करण्याची परवानगी घेतली असशील. तेव्हा माधुरी शांतपणे म्हणाली की, मी कोणासोबत कधीच वाद घालत नाही किंवा भांडत देखील नाही. तर फक्त ज्या लोकांना समजावलं जाऊ शकतं त्यांनाच मी समजावून सांगितलं आहे. असं बोलत माधुरीला
माधुरीने आईला नमस्कार केला आणि तिचे डॉक्युमेंट्स घेऊन ती सासरी जाण्यास निघाली. जाताना ती तिच्या वहिनीकडे बघून म्हणाली की, वहिनी, तुम्ही माझं आयुष्य खराब करणार होतात, पण मी माझं शिक्षण खूप मेहनतीने कष्टाने पूर्ण केलं आहे आणि देवाच्या कृपेने मला एक चांगली नोकरी मिळाली. तर मला मिळालेल्या पहिल्या पगाराच्या दिवशी तुमचा नाराज झालेला चेहरा बघायला नक्की येईन आणि माझ्या नवऱ्याला मी कधीच ओझं वाटत नाही. माझा पगार किती का असेना, पण तो पगार आता फक्त माझ्या सासरच्या लोकांचाच आहे. मी तुम्हाला माझ्या पगारातून एकही रुपया देणार नाही. असं बोलून ती तिथून निघून गेली. काही महिन्यांनी माधुरीने इंटरव्ह्यू दिला आणि तिला एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली. तिला चांगला पगार देखील मिळू लागला. सासरची परिस्थिती हळूहळू सुधारत होती आणि 1-2 वर्षांनी एका मुलीला तिने जन्म दिला. त्यामुळे घरात सर्वजण खूप खुश होते. त्यानंतर तिच्या मेहनतीने आणि कष्टाने तिला प्रमोशन मिळालं. त्यानंतर माधुरीची प्रगती होतच गेली. माधुरीच्या नंदेचं देखील शिक्षण पूर्ण झालं होतं. आता मात्र सासूबाईंना तिच्या लग्नाची चिंता लागली होती. त्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती. एके दिवशी माधुरीच्या माहेरहून फोन आला की तिच्या आईचा आणि भावाचा अपघात झाला आहे. त्या अपघातात तिची आई गेली आणि तिच्या भावाला त्याचा पाय गमवावा लागला, ज्यामुळे त्याची नोकरी गेली. तेव्हा माधुरीने आपल्या भावाला आधार दिला. आपल्या आईच्या जाण्याचे दुःख बाजूला ठेवून ती त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि त्या दोघांनी मिळून आईच्या अंतिम संस्कार विधी पूर्ण केले. सासरी परतताना माधुरी आपल्या वहिनीला म्हणाली की, वहिनी, तुम्ही मला नेहमी ओझं समजत होतात, पण मी तुमच्या मुलांना कधीच ओझं समजणार नाही. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आता मी उचलणार आहे आणि तुमच्या मुलीला शिकवून स्वतःच्या पायावर देखील उभं करणार आहे. हे ऐकून प्रिया माधुरीची माफी मागू लागली आणि म्हणाली की, मी नेहमी तुला ओझं समजत होते आणि तुझं लग्न जबरदस्तीने लावून दिलं होतं, पण तरीही तू माझ्या मुलांचा एवढा विचार चांगला करत आहेस. माधुरी म्हणाली, वहिनी, जे झालं ते विसरून जा. मी फक्त आईसाठी इथे येत होते, पण आता ती इथे नाही. त्यामुळे मी आता पुन्हा माहेरी येणार नाही. पण मी नेहमीच तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडेन, कारण शिक्षणाचं महत्त्व मला चांगलीच माहिती आहे. असं बोलून माधुरी आपल्या सासरी निघून आली. एके दिवशी माधुरीची सासू प्रीतमला म्हणाली की, तुझ्या बहिणीसाठी आता लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात करायला पाहिजे. पण तेव्हा माधुरी म्हणाली की, नाही, मी माझ्या नंदेचं लग्न इतक्यात लावून देणार नाही. तर आधी तिला तिच्या पायावर उभं करणार आणि मगच तिच्या लग्नाचा विचार करणार आहे. माझ्यासाठी माझी नणंद ओझं नाही. त्यावर सासू म्हणाली, अगं, पण ती तिच्या सासरी गेल्यावर सुद्धा शिकून नोकरी करू शकते की, जसं तू केलं आहेस. त्यावर माधुरी म्हणाली, आई, तुम्ही समजूतदार होतात म्हणून तुम्ही सर्व समजून घेतलं. तुम्ही मला आईसारखं सांभाळलं, म्हणून हे शक्य झालं. पण तुमच्यासारखं दुसरं कोणी भेटेल हे खूप अवघड गोष्ट आहे. तुमच्या मुलीला लग्नानंतर कोणी कधीच ओझं म्हणून पाहणार नाही. नाहीतर माझ्या लग्नाच्या आधीचं आयुष्य जसं होतं तसंच त्यांचंही होईल. असं म्हणत माधुरी रडू लागली. तिला वाईट वाटत होतं. तेव्हा प्रीतम पुढे आला आणि म्हणाला, माधुरी, तू कधीच माझ्या बहिणीला नणंद म्हणून पाहिलं नाहीस, तर तू तिला आईसारखं, एका बहिणीसारखं प्रेम दिलं. मला तुझा खूप अभिमान वाटतो. मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस आणि त्यामुळेच माझं पूर्ण आयुष्य बदलूनच गेलं. खरंच, जर तू नसतीस तर आमचं आयुष्य अजूनही तसंच कठीण परिस्थितीमध्ये गेलं असतं. मग सासूबाई देखील म्हणाल्या की, मी तर विसरलेच होते की तूही तुझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहेस. तू आणि प्रीतम, तुम्हा दोघांना जसं योग्य वाटतं तसं करा. मला खात्री आहे की तुम्ही चुकीचंच काही करणार नाही. तू तुझ्या नंदेचा एवढा विचार करत आहेस, तर यापुढे तुझ्या मनासारखंच होईल. मग माधुरीने देखील नणंद व भावाच्या मुलांच्या शिक्षणात पुढाकार घेतला आणि तिने निश्चय केला होता की जोपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत, तोपर्यंत तिच्या लग्नाचा विचार करणार नाही. शिक्षण आणि स्वावलंबन हे स्त्रीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षण व्यक्तीच्या आयुष्याला दिशा देतो आणि माधुरीचा विश्वास होता की शिक्षणात गुंतवणूक करणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.